ओबीसी नेते लक्ष्मण हाके सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे आणि त्यांच्यासोबतचे लाखो मराठा कार्यकर्ते सध्या मुंबई इथे आझाद मैदानावरती आंदोलन सध्या त्या ठिकाणी सुरू आहे. आता आंदोलनाला खरं तर परमिशन 1 दिवसाची दिली होती, मात्र आता आणखी 1 दिवसाची वाढून दिली आहे. सर्व गोष्टीकडे कसं बघताय? आम्ही अगोदरच सांगितलेलं होतं की मनोज जरांगेंच्या माध्यमातून मुंबई वेठीस धरली जाणार आहे, मुंबईत दंगली घडणार आहेत. आणि या लोकांचा इतिहास पाहता, ज्यांनी बीड शहर जाळलं ती माणसं मुंबईमध्ये काय करणार? ही झुंडशाही आहे, दंगल करण्याचा उद्देश आहे. आणि हे पुरस्कृत कोण करतंय? तर आमदार, खासदार, विरोधी पक्षातले आमदार, अजितदादा पवारांचे आमदार, शरद पवारांचे खासदार, आमदार, खासदार, कारखानदारांनी जर याला गाड्या, माणसं, ही माणसं कोण आहेत? तर गावगाड्यामधले बुक्की, गावगाड्यामधले चांडाळ चौकडी, गावामध्ये व्यवस्था वेठीस धरणारी माणसं, वाळू चोरणारी माणसं, गावगाड्यामधलं पॅनल लावणारी माणसं, ही सगळी माणसं गावगुंडी माणसं आहेत. आणि या सगळ्या माणसांना घेऊन जरांगे मुंबईमध्ये गेलेले आहेत की जे संविधानाला मान्य नाही, जे कायद्याला मान्य नाही. त्यांची मागणी की जे ओबीसीमधल्या आणि कुठलंही शासन अशा पद्धतीचं एक्झर्शन करू शकत नाही. सुप्रीम कोर्टापेक्षा इथं कोणीही मोठं नाही. राज्य मागासवर्ग आयोगांपेक्षा, सेंट्रल मागासवर्ग आयोगापेक्षा कोणीही मोठं नाही. आणि जर ओबीसीमधून जरांगेंची मागणी मान्य झाली तर गावगाड्यातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल, हे आम्ही विचारानं आणि जबाबदारीनं महाराष्ट्राला सांगत आहोत. खरं तर आता वंशावळ समिती आहे त्याची सुद्धा मुदतवाढ वाढून दिलेली आहे. या सर्व गोष्टीकडे कसं बघता? हे बघा, जरांगेचं एक आंदोलन आणि शासनाचा एक GR, जरांगेचं एक आंदोलन आणि शासनाचा एक GR. अहो, आम्हाला जर एखादं सर्टिफिकेट काढायचं म्हणलं 8-8, 9-9 महिने आम्हाला कागदपत्र द्यावी लागतात. आमच्या नाकीनऊ येतं. आणि तुम्ही शासन वंशावळी शोधताय. काय संबंध शासनाचा? शासनाला अशा पद्धतीची कृती करण्याचा अधिकार नाही. तिथं स्वायत्त संस्था आहेत, तिथं कास्ट व्हॅलिडिटी ही स्वायत्त संस्था आहे, सर्टिफिकेट इश्यू करणारी वेगळी संस्था आहे. शासनाला अशा पद्धतीचं सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार नाही, वंशावळी शोधण्याचा अधिकार नाही, सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार नाही. त्याला स्वायत्त संस्था आहेत. शासन बेकायदा वागतंय, ओबीसीचं आरक्षण संपवतंय. एके ठिकाणी आता मुंबईला मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करतायत. आज तुम्ही ओबीसीची पुण्यामध्ये बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये नक्की काय प्रयोजन असणार आहे? काय पुढची दिशा असेल? आम्ही सुद्धा संघर्ष यात्रा काढत आहोत. जर इथल्या पुढाऱ्यांना, आमदारांना, खासदारांना जर झुंडीची भाषा कळत असेल, निवडणुका भरपूर आहेत, तुम्ही 5-10% लोकांच्या झुंडशाहीला बळी पडणार असाल, तर आम्ही तर 40-50% आहोत. त्यामुळं आम्ही सगळी माणसं याचं उत्तर रस्त्यावरच्या लढाईतनं दाखवू. लोकांना कळत नाही असं समजू नका. गेल्या 2 दिवसापासून हजारो कॉल आम्हाला येत आहेत. आम्हाला मोबाईल बंद ठेवावं लागलेला आहे. आम्हाला याची जाणीव आहे. आमच्या मागे आमदार नाहीत, खासदार नाहीत, कारखानदार नाहीत, पैसेवाले नाहीत. पण ओबीसीचे तरुण ही लढाई हातामध्ये घेतील. आणि जे आमदार मुंबईला जरांगेंना भेटायला गेलेत, त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्राला सांगा की जरांगेची मागणी ओबीसीमधून आरक्षणाची आहे. या मागणीला पाठिंबा द्यायला गेलाय का जरांगेला पाठिंबा द्यायला गेलाय? सगळी माणसं अंबादास दानवेपासून ते सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक आमदार खासदारापर्यंत आम्ही तुमची यादी बनवली. तुम्ही कसं आमदार होताय तेच आम्ही गावगाड्यातले ओबीसी बांधव बघून घेऊ. खरं तर आरक्षणाचा आमचा हा लढा आहे. मुंबईमध्ये आम्ही गेलेलो आहोत आणि अनेक समाजाचे जे आहेत ते लोक आम्हाला येत आहेत, भेटी देत आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील त्यांचं असं म्हणणं आहे की मग लक्ष्मण हाकेचाच काय विरोध? लक्ष्मण हाकेचा आरक्षणासाठी काय विरोध? अरे, आम्ही ओबीसीची बात बोलतोय. आमची बात, आम्ही जे म्हणणं मांडतोय, आम्ही असेल, ॲडव्होकेट मंगेश ससाने असतील, आमचे ढोले पाटील असतील, आमची सगळी मंडळीत, आम्ही जे म्हणणं मांडतोय ते चुकीचं आहे म्हणून सांगा. ओबीसीचं आरक्षण संपवायचं आहे म्हणून सांगा. आम्ही बोलत नाहीत, आमचे नेते बोलत नाहीत, आम्ही बोलतोय ना. आणि गावगाड्यातला सुशिक्षित वर्ग, गावगाड्यातली सगळी जनता, आम्ही आमचं म्हणणं मांडतोय ना. मग आमचं चुकीचं आहे म्हणून सांगा, ओबीसीचं आरक्षण संपवायचं आहे म्हणून सांगा तसं. तर मंत्रिमंडळामध्ये अनेक ओबीसीचे नेते पण आहेत, ते पुढे येताना दिसत नाहीत, ते बोलताना दिसत नाहीत. मात्र लक्ष्मण हाकेच बोलताना दिसत आहेत. बघा, मंत्रिमंडळातले सदस्य बोलतील आणि गावगाड्यातला ओबीसी बोलणार आहे ना. आणि आम्ही आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून दाखवून देऊ ना. त्यामुळं आमदार खासदारांना आमचं सांगणं आहे, साल्यानो, आम्ही तुम्हाला मतं दिली नाहीत. उत्तमराव जानकर, अभिजित पाटील, बाबासाहेब देशमुख, अंबादास दानवे, विजयसिंह पंडित, प्रकाशसिंह सोळंकी, बजरंग सोनवणे,
बंडू जाधव आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही म्हणून सांगा. नागेश आष्टीकर, रवींद्र चव्हाण, सुरेश धस, तुमच्या कोण भास्कर भागरे आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही म्हणून तुम्ही सांगा. जरांगे म्हणतोय ओबीसी मधून आरक्षण पाहिजे. ओबीसी मध्ये जर जरांगेची मागणी मान्य झाली तर ओबीसी टिकणार आहे का? त्यांच्या स्पर्धेत हा टिकणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर या आमदार खासदारांनी दिलं पाहिजे. आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही म्हणून सांगा. आता मनोज जरांगे पाटील असं पण म्हणतात की खरं तर आमच्याकडे एवढी ताकद आहे की आम्ही सरकार पण उलथून टाकू शकतो आणि त्या पद्धतीने मुंबईला ते गेलेल्या सुद्धा दिसतात. ससानी या ठिकाणी आहेत. टाक ना, सरकार उलथून टाकायचं, सरकार टाक. मंत्रालयामध्ये जाऊन बसा, 6व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांची खुर्ची घ्या. तुला जे काय त्या झुंडशाहीने करायचंय झालंय असं ना. आता हे सगळे पै पाहुणे, सगळे सोयरे गणगोतातले खासदार आमदार ज्यावेळेस मांडीला लावून बसतात ना, त्यावेळेस असा सत्तेचा माज येतो. त्यामुळं आता तो काही वल्गना करेल, पण इथं कुठंतरी न्याय व्यवस्था आहे आणि तुम्हाला न्याय व्यवस्था तर आहेच, आम्हाला मुंबई उच्च न्यायालय तर आहेच, पण तुम्हाला जनतेच्या दरबारामध्ये यायचंय. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि हे जे कोण आता गेलेले आहेत ना सर्वपक्षीय, त्यांना पण आम्हाला आमच्या इथं आता मताचा जोगवा मागायला यायचंय. त्यावेळेस आम्ही देऊ ना, खेटर मारू ना त्यांच्या तोंडावर. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुमच्या तोंडातनं एक शब्द निघत नाही की अरे बाबा मनोज दादा ते 10% SCBC तुझ्यासाठीच दिलंय ना वेगळं ओबीसीतनं, पण तुला ते नको पाहिजे. तुला फक्त ओबीसीच्या ताटात माती कालवायची. आणि हे सगळे राजकारणी का त्याला हे करतात ते, तर त्यांना भीती आहे की गावगाड्यातला आलुतेदार बलुतेदार साळी माळी वडार कायकाडी रामोशी कुठंतरी ग्रामपंचायतला फॉर्म भरल, कुठंतरी सरपंच पद रिझर्व असलेलं कुठंतरी महापौर होईल आणि मग आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात येईल. म्हणून या जरांगेला हे सगळे जे प्रस्थापित समाजातले जे नेते आहेत ना ते त्याला सपोर्ट करतात. पण तुमचं हे आम्ही आणून पाडू. आम्ही आता बघतोय ही आता आमच्या स्वातंत्र्याची लढाई झालेली आहे. कारण की आता जे चाललंय आणि ते टीव्हीला सकाळ संध्याकाळ जे दिसतंय, आज तुम्ही पोलिसांना शिव्या देताय, मुख्यमंत्र्यांना लाल करताय, कशी जिरवली म्हणताय, आणि त्या मुंबईमध्ये बसून त्याच्या शेजारी हायकोर्ट आहे, त्याच्या शेजारी शेअर मार्केट आहे, त्याच्या शेजारी मुंबई उच्च न्यायालय, तिथं मंत्रालय, तिथं तुम्ही एवढी जर मिजोरी करताय तर पुढे जाऊन आमच्या ओबीसीच्या घरामध्ये तुम्ही घुसायचा प्रयत्न करताल. त्याच्यामुळे एकच आमचं आहे, आता आम्ही मोठ बांधणार आहे. आम्हाला आता त्या एकी करून वज्रमूठ करून यांना जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आता तुम्ही इथं बघत असताल गावगाड्यातले कोण बीडवरनं आले, कोण गेवराईवरनं आले, छोट्या छोट्या समाजाचे प्रतिनिधी आलेत आणि आमच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी आता आम्ही एल्गार करणार आहे या माध्यमातून. ठीक आहे, मी लक्ष्मण नाके परत तुमच्याकडे येतो. मनोज जरांगे पाटील यांनी काल व्यासपीठावर बोलताना धनगर समाजाबद्दल सुद्धा एक वक्तव्य केलं. अरे 2 मिनिट जरांगे, अरे तुझ्या तोंडातनं तू विष्टा टाकतो साल्या. तू काय म्हणतो? धनगराच्या डॅश डॅश लाकडं घातली. अरे मल्हारराव होळकरांना आमच्याकडे भाला दिलाय, भाला, आणि तो भाला कुठं घालायचा आणि कुठनं बाहेर काढायचा हे आम्हाला चांगलं कळतं. त्यामुळं तू जरा सुधर आणि तू जरा अवकातीत भाषा वापर. आम्हाला ललकारायच्या भानगडीत तू पडू नको. त्यामुळं तोंडातनं विष्टा टाकणारा माणूस आहे हा. आणि साला याचं नेतृत्व या महाराष्ट्रातल्या लोकांनी स्वीकारलंय. मुंबई वेटीस धरले, मुख्यमंत्र्याची आयमाय काढतो. तुलाच शिव्या देता येतात, आम्हाला शिव्या देता येत नाहीत. आम्ही ज्या दिवशी शिव्या देऊ त्यावेळी जरांगेच्या अंगावर कपडे राहणार नाहीत. शेवटचा प्रश्न विचारतो, ओबीसी नेत्यांची आता कुठल्या भूमिकेवरती ठाम आहे? ओबीसी नेत्यांनी रस्त्यावरच्या लढाईत ज्याला रस्त्यावर येता येतं त्यांनी रस्त्यावर यावं. ज्यांना हाऊसमध्ये बोलता येते त्यांनी हाऊसमध्ये बोलावं. ज्यांना कॅबिनेटमध्ये बोलता येते त्यांनी कॅबिनेटमध्ये बोलावं. पण गावगाड्यातला ओबीसी त्याला काही कळत नाही. या भ्रमात इथल्या आमदारांनी खासदारांनी मंत्र्यांनी राहू नये. आपण एकंदरीतच बघू शकतो की खरं तर हे सर्व ओबीसी नेत्यांनी आता एल्गार पुकारलेला आहे आणि आम्ही पण सुद्धा आता मराठा आरक्षणाच्या विरोधात जी आहे ती आमची भूमिका आहे आणि आम्ही सर्व एकत्रित येऊन ह्या आंदोलनाचा लढा उभा करू अशी प्रतिक्रिया जी आहे ते लक्ष्मण हाके यांच्याकडून आपल्याला मिळताना पाहत आहे. कॅमेरामॅन नागेश मराठेसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.